ओले मूळ भेदी खडकाची अंग अभ्यासाची संग कार्यसिद्धी. तुकाराम महाराज या अभंगामधून आपल्याला सरावाचं महत्त्व सांगतात. तुम्ही जेवढा जास्त प्रमाणामध्ये सराव कराल तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही कितीही कोळे या ठिकाणी मूळ असला तरी खडकाला भेदण्याची ताकद तुमच्यामध्ये येणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त सराव आणि सातत्य, सरावामधलं सातत्य या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगानं आपण या ठिकाणी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या खडकासारख्या अवघड वाटणाऱ्या विषयामध्ये या ठिकाणी अवघड वाटणाऱ्या विषयासाठी ही सराव सिरीज सुरू करतो आहोत. यामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये झालेले जे काही प्रश्न आहेत त्यांचं सविस्तर पद्धतीनं आणि सोप्या भाषेमध्ये विश्लेषण देण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी समोर आलेलो आहे. नमस्कार, मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. चला, ओके आहे सर ऑल ओके, ठीक आहे. सर्वांना एकदा लिंक शेअर करायची आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायला बिलकुल विसरायचं नाही आहे. पटपट एकदा लिंक शेअर करत चालायची आहे, जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना, तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा या सेशनचा जबरदस्त पद्धतीनं फायदा होणार आहे. चला, हाय सर्वांचं पुन्हा स्वागत आहे. पटकन एकदा लिंक शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत, सर्व तुमच्या आपतेष्टांपर्यंत ही लिंक पोहोचवा, जेणेकरून ते सुद्धा याला जॉईन होतील आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. चला, जय जिजाऊ जय शिवराय. चला, सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चला, पटकन एकदा लिंक शेअर करा, लाईक करा आणि आपल्या या सेशनमध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. चला, चला बरं, आवाज क्लिअर आहे? सर्वांनी उपस्थित राहायचंय, सर्वांनी लाईक करायचंय लगेच, ठीक आहे. चला, ऑल क्लिअर आहे, ओके, ठीक आहे. करूया सुरुवात. हॅलो सर, व्हेरी गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. चला, सुरुवात करूया आपण आपल्या सेशनला. बघा, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, दोन्ही पेपरमध्ये 30 प्रश्नांचं वेटेज असणारा हा महत्त्वपूर्ण विषय, ज्याच्या अभ्यासाशिवाय, ज्याच्या सरावाशिवाय तुम्हाला TET परीक्षा पास होणं शक्य होणार नाही आहे. आणि अशाच स्वरूपाचं सर हे लेक्चर अंगणवाडी सुपरवायझर काय बोलताय कुंकड, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र महा TET परीक्षेचं नाव स्पष्टपणे या ठिकाणी मेन्शन केलेलं असताना तुम्हाला थोडंसं लक्षात यायला पाहिजे. याचा कुठेही तुम्हाला TET परीक्षेसाठी फायदा होणार नाही आहे, लक्षात घ्या. चला, सुरुवात करूया आपण आपल्या सेशनला. सॉरी, TET परीक्षेसाठी फायदा होणार आहे, अंगणवाडी परीक्षेसाठी कुठल्याही प्रकारचा फायदा तुम्हाला होणार नाही. अंगणवाडीसाठी नाही आहे, हे TET परीक्षेसाठी असणारं सेशन आहे, ठीक आहे. करूया सुरुवात. चला, पहिला प्रश्न तुमच्यासाठी डायरेक्टली आहे की प्रत्येक बालक हे वेगळे असून ते निसर्गाचे एकमेव अद्वितीय निर्मिती असते. त्यानुसार भावंडांमध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक व शारीरिक भेद खालीलपैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात, अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे. चला, सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. क्लिअर दिसतंय का? ओके, तर आपण या ठिकाणी याला थोडंसं क्लिअर करण्याचा सुद्धा प्रयत्न करूया. ओके, ठीक आहे. चला, पटपट उत्तर द्यायचे सर्वांनी की प्रत्येक बालक हे वेगळे असून निसर्गाचे एकमेव अद्वितीय निर्मिती असते. त्यानुसार भावंडामध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक व शारीरिक भेद खालीलपैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात. या ठिकाणी जर बघितलं ना, तुम्हाला लक्षात येऊन जाईल की तुम्हाला इथं प्रश्न स्पष्टपणे विचारला की भेद या ठिकाणी विचारलेला आहे. भेद या शब्दाचा अर्थ या ठिकाणी वेगळेपणा, ठीक आहे, वेगळेपणा असा येतो. मग वेगळेपणासाठी या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला समान स्वरूपाचा वाटणारा जो काही या ठिकाणी पर्याय आहे तो तुम्हाला इथं दिसून येईल की त्यामध्ये वेगळेपणा म्हणजे काय तर विविधता, ठीक आहे. इथं काय रे तर विविधता, म्हणून इथं काय आहे तर विविधतेचा नियम. या ठिकाणी तुम्हाला काय आहे तर इथं अनुवंशाच्या विविधतेच्या नियमानुसार प्रत्येक बालकांमध्ये हे वेगळेपण तुम्हाला दिसत असतं. मग साधर्म्याचा नियम काय सांगतो तर साधर्म्याचा नियम सांगत असतो की हे जे जन्माला आलेलं बालक आहे त्याच्यामधले काही गुणवैशिष्ट्य ही त्याच्या पूर्वजांवरती डिपेंड असतात. त्यामध्ये आई वडिलांवरती या ठिकाणी आई वडिलांची गुणवैशिष्ट्य 50% बालकामध्ये रिफ्लेक्ट होतात. मग ते या ठिकाणी काय आहे तो साधर्म्याचा नियम आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे. म्हणजे पूर्वज ज्या पद्धतीचे आहेत त्याच्यामधलं काही प्रमाणामध्ये त्यांच्यासारखा, कुणी म्हणतं की आईवरती गेलाय, कुणी म्हणतं वडिलांवरती गेलाय, कुणी म्हणतो आजीसारखा दिसतोय, कुणी म्हणतं आजोबासारखा दिसतोय. तो जो नियम आहे, तो जो सांगणारा आपण ज्याबद्दल विधान करत असतो ते या ठिकाणी साधर्म्याच्या नियमाच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात, ठीक आहे. दुसरा आहे परागमनाचा नियम. म्हणजे जे आपण अध्यापन करतो आहोत, जे बालक अध्यापन करणार आहे, जे शिकणार आहे, ते शिकत असताना टप्प्याटप्प्यानं क्रमाने या ठिकाणी करत असतं, बरोबर आहे, क्रमाने करत असतं. त्या या ठिकाणी नियमाला आपण काय म्हणतो परागमनाचा नियम. आणि पुनरावृत्तीचा नियम म्हणजे या ठिकाणी
पुनरावृत्ती, पुन्हा पुन्हा या ठिकाणी एखादी गोष्ट केल्यानंतर ती चांगल्या पद्धतीने राहील, अशा पद्धतीने एकंदरीतरित्या काय आहेत हे वेगवेगळे नियम तुम्हाला इथं पाहायला मिळतात. अनुवंशाचे महत्वाचे साधर्म्याचा नियम आहे आणि विविधतेचा नियम. साधर्म्याचा नियम म्हणजे समान दिसणं आणि विविधतेचा नियम म्हणजे या ठिकाणी त्याच्यामध्ये दोन समान या ठिकाणी एकाच आई वडिलांची दोन मुलं जेव्हा जन्माला येतात त्यांच्यामध्ये असणारं वेगळेपण, त्याला या ठिकाणी विविधतेचा नियम असं म्हटलं गेलेलं तुम्हाला पाहायला मिळतं आहे. आणि म्हणून याचं योग्य उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न काय म्हणतोय? अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाविषयी बघा रे, अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे असं विचारलेलं आहे. अयोग्य म्हणजे काय तर चूक कोणतं विधान आहे? पहिलं विधान काय म्हणतंय? या मुलांना अध्ययनासाठी जास्त वेळ द्यावा, या मुलांना मानसोपचार तज्ज्ञाकडे न्यावं, त्यांच्यासाठी अमूर्ताकडून मूर्ताकडे न्यावं आणि वेगळे स्मरण खेळ त्यांना दिले जावेत किंवा द्यावेत. चला सांगा आता याच्यापैकी चुकीचं विधान कोणतं आहे? अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबत, बरोबर, ज्यांना शिक्षण घेताना अध्ययन करत असताना अडचणी निर्माण होतात, सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे ज्यांच्यामध्ये क्षमता असत नाही अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या बाबत तुम्हाला इथं विधानं दिलेली आहेत. त्याच्यापैकी इथं चुकीचं विधान तुम्हाला इथं निवडायचं आहे, अयोग्य स्वरूपाचं विधान तुम्हाला इथं निवडायचं आहे, असंगत विधान या ठिकाणी निवडायचं आहे. चला असंगत म्हटलेलं आहे बरं का, सुसंगत नाही. लाईक करायचंय सर्वांनी, एकदा लाईक करायचंय, लिंक सुद्धा शेअर करत चालायची आहे. चला बघा इथं जर बघितलं या ठिकाणी तुम्हाला काय पाहायला मिळतंय? त्यांच्यासाठी अमूर्ताकडून मूर्ताकडे, बरोबर, या प्रकारच्या अध्ययन पद्धतीचा वापर करावा, हे विधान या ठिकाणी काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. अमूर्ताकडून त्यांना ती, आपल्याला अमूर्त म्हणजे काय तर जी आपल्या समोर नाही अशा स्वरूपाची संकल्पना, म्हणजे आपण म्हटलं की त्यांना भूत दाखवायचंय, त्यांना अमूर्त स्वरूपाची संकल्पना समजायलाच मुळामध्ये सगळ्यात अगोदर जड जाणार आहे. मग याच्यासाठी काय करावं लागतं तर मूर्त स्वरूपाच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या त्यांना दाखवावं लागतात आणि त्याच्यानंतर कुठेतरी अमूर्त स्वरूपाची संकल्पना आपल्याला त्यांना समजून सांगता येत असते. म्हणजे या ठिकाणी काय करावं लागणार आहे तर मूर्ताकडून अमूर्ताकडे त्यांना नेलं पाहिजे, मूर्ताकडून अमूर्ताकडे. ठीक आहे. अमूर्त स्वरूपाच्या संकल्पना समजून सांगत असताना ज्या संकल्पना त्यांच्या समोर नाहीयेत, ज्या वस्तू समोर नाहीयेत, म्हणजे आपल्याला जर विमान समजून सांगायचं असेल, विमान जर त्यांच्या समोर त्यांनी कधी बघितलेलं नसेल तर त्यावेळी काय करावं लागणार आहे? मूर्ताकडून, म्हणजे आपल्याला पक्षी त्यांना दाखवावे लागतील. पक्षासारखं उडतंय म्हणजे काय आहे? पक्षासारखं दिसतंय म्हणजे पक्षी काय झाला त्यांच्यासाठी? मूर्त झाला, पक्षी दाखवायचा. आणि असं असतं विमान, म्हणजे हे या ठिकाणी अमूर्ताकडे. आता तुम्ही मला सर विमान तर मूर्त असतंय पण ते आपल्या समोर नसताना ते काय आहे? अमूर्तच आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. आणि म्हणून या ठिकाणी काय आहे? पर्याय क्रमांक 3 इथं लक्षात ठेवा. त्या मुलांना अध्ययनासाठी जास्त वेळ द्यावा लागणार आहे, त्यांच्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडून सल्ला सुद्धा घ्यावा लागणार आहे. आणि म्हणजे सल्ला का घ्यावा लागतो, तज्ज्ञाकडे का न्यावं लागतं तर यांना कोणत्या पद्धतीनं शिक्षण दिलं जावं, कोणत्या पद्धतीच्या वापर केल्यानंतर यांना या ठिकाणी शिक्षण देता येईल त्यासाठी मानसोपचार तज्ञाकडे आणि वेगवेगळे स्मरण खेळ त्यांना द्यावे लागतील. हे सगळे स्टेटमेंट काय आहेत? अगदी करेक्ट आहेत. पर्याय क्रमांक 3 याबाबत चुकीचं ठरणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, बरोबर. म्हणून इथं पर्याय क्रमांक 3 एक्सप्लेनेच केलं ना, तुम्हाला तेच म्हटलं ना, एक्सप्लेनेच करून सांगितलेलं आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. सुरेश पाटीलजी लक्षात घ्या की इथं त्यांच्यासोबत जरा अक्षम आहे ते. ठीक आहे, अक्षम असल्या कारणानं ठीक आहे, लक्षात ठेवायचंय, महत्वाचं आहे. क्लिअर, बरोबर. हे उत्तर या ठिकाणी बरोबरच आहे. चला व्हेरीफाय करून घेतलेले त्याच्यामुळे ते विषय नाही येतो. ठीक आहे, चला पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये बघा, खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या, कारण त्याला जर शिकवायला लागलं ना कधी कधी तो चिडचिड करेल, मग त्याला अगोदर या ठिकाणी काय करावं लागणार आहे? मानसोपचार तज्ञाकडून त्याची व्यवस्थित पद्धतीने हे करणं गरजेचं आहे. ठीक आहे, बघा खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही असं विचारलंय? चुकीचं विचारलेलं आहे, चूक, योग्य नाही असं विचारलंय. अध्ययन हे नेमके कृतीद्वारा घडत असतं. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो. सर्व प्राण्यांचे अध्ययन हे सारखे असते आणि अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. चला उत्तर द्या. आता सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला पटपट पटपट उत्तर द्यायचे आहे.
चलो उत्तर सर्वांनी देण्याचा प्रयत्न करायचा आहे. खालीलपैकी अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही म्हणजे चुकीचं आहे असं विचारलंय. मग बघायचं इथं जर बघितलं तर या ठिकाणी काय उत्तर येतंय. ओके ठीक आहे. सी 3 अगदी बरोबर आहे. सर्व प्राण्यांचे अध्ययन हे सारखे असते. हे सारखे असतं का रे तर नाही. लक्षात घ्या मी तुम्हाला पुन्हा एकदा म्हणतो बरं का माझ्याकडून अरेतुरे शब्द जातात याचा अर्थ असा नाही की आम्ही तुमचा आदर करत नाही. तुमचा आदरच आहे फक्त बोलण्याच्या ओघामध्ये हे शब्द निघून जातात त्याबद्दल मी सुरुवातीलाच या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करेल. ठीक आहे. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते तर हे स्टेटमेंट काय असणार आहे चुकीचं असणार आहे. बरोबर. सगळेच जर या ठिकाणी त्यांची अध्ययन करण्याची क्षमता समान प्रमाणामध्ये असते तर सगळेच परीक्षार्थी हे काय झाले असते कलेक्टर झाले असते. सगळेच परीक्षार्थी एकाच परीक्षेमध्ये पास झाले असते. त्यामुळं ही या ठिकाणी पण काय होतात ते सगळेच कलेक्टर होत नाहीत सगळेच IPS होत नाहीत सगळे शिक्षक होत नाहीत सगळे पासही होत नाहीत काही नापास होतात काही पास होतात. या सगळ्या एकंदरीत या ठिकाणी पसाऱ्यावरून काय अर्थ निघतोय तर सर्व प्राण्यांमध्ये या ठिकाणी आता मी तुम्हाला म्हटलं की सर्व मानवांमध्ये सुद्धा ही अध्ययन क्षमता जी आहे ती सर्वत्र सारखी असत नाहीये. ज्या पद्धतीनं कुत्र्याची अध्ययन क्षमता असणार आहे त्या पद्धतीचे मानवाचे असणार नाही. त्या पद्धतीची अजून डॉल्फिनची असणार नाही. ती या ठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांची वेगवेगळी असणार आहे. म्हणून लक्षात ठेवायचंय की सर्व प्राण्यांमध्ये हे अध्ययन सारखे असत नाही. अध्ययन क्षमता ही सारखी असत नाहीये ती वेगवेगळी असणार आहे. हे प्रामुख्याने काय करायचं इथं लक्षात घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. बरोबर काय हे त्यामुळं आणि अध्ययन हे नेमके कृतीद्वारा घडतं. बरोबर. ऑब्व्हियसली जर बघितलं तर जेव्हा तुम्ही म्हणजे एखादी गोष्ट वाचून ती कृती करण्याचा प्रयत्न करता कृतीतून हे जास्त प्रमाणामध्ये काय होणार आहे तर हे घडणार आहे. म्हणजे अध्ययन हे नेमक्या कृतीतून घडणार आहे. दुसरं प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करत असतो. बरोबर. आज काहीतरी नवीन शिकला उद्या काहीतरी कावळ्याची गोष्ट माहितीये. बरोबर. तहान लागली म्हणजे या ठिकाणी त्याला गरज निर्माण झाली आणि त्याच्या माध्यमातून मग त्याने काय केलं प्रयोग काय केला तर या ठिकाणी एका घड्यामध्ये थोडंसं बुडाला पाणी होतं तळाला पाणी होतं त्याच्यामध्ये खडे टाकले. मग त्यानं गोष्ट आत्मसात केली. काय शिकला तो तर गरज त्याला पडत असताना या ठिकाणी जगण्यासाठी त्याला पाण्याची गरज होती आणि म्हणून त्याने अध्ययन काय केलं तर जेव्हा आपण खडे टाकू खडे भरपूर टाकल्यानंतर ते पाणी वर येऊ शकतं. मग तशा परिस्थितीमध्ये प्रत्येक प्राणी हे जगण्यासाठी काय करत असतो अध्ययन करतच असतो. हे या ठिकाणी काय करावं लागेल तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. हे स्टेटमेंट अगदी करेक्टच असणार आहे. अध्ययन ही हळूहळू घडणारी क्रिया सगळ्याच या ठिकाणी तुम्हाला मिळतं का सगळं सांगितलं कर 1 ते 50 पर्यंतचे पाढे पाठ करून टाक एकत्रित सांगितलं चालणार आहे का तुम्हाला नाही. काय करावं लागणार आहे अगोदर तुम्हाला 1-2 शिकवावं लागतील. मग या ठिकाणी बेचा पाढा शिकवावा लागेल. मग एकदा 100 बेचे पाढे या ठिकाणी 10 पर्यंत पाठ झाले त्याच्यानंतर हळूहळू काय होणार आहे पुढे तुम्ही जाणार आहात. म्हणजे हे एकत्रितपणे तुम्हाला या ठिकाणी देता येणार नाहीये. त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्यानं गोष्टी तुमच्या ताटामध्ये वाढवाव्या लागतील तेव्हा तुम्ही त्या काय करणार आहात योग्य त्या पद्धतीनं आत्मसात करणार आहात. एक घाट्यात सांगितलं की आता 1 ते 50 पर्यंत पाढे पाठ करून टाक चालणार नाही. त्याला ते या ठिकाणी पाठ करणंही शक्य होणार नाही. तो बालक काय होणार आहे तर निश्चितपणे म्हणणार आहे की मला अध्ययन करायचं नाहीये. तो निगेटिव्ह पद्धतीने त्याच्याकडे बघू शकतो. म्हणून हे स्टेटमेंट काय ठरतं करेक्ट ठरतं. अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. गुड इव्हनिंग मॅडम. ठीक आहे. चला लक्षात ठेवायचंय म्हणून हे स्टेटमेंट सुद्धा करेक्ट आहे. बरोबर. चला पुढे खाली दिलेल्या विधानांमध्ये वाढी संदर्भात कोणते विधान योग्य आहे असं विचारलंय बरं का. योग्य आहे. चला वाढ ही अनिश्चित स्वरूपाची असते. वाढ ही अनुवंशिक असते. गर्भधारणेच्या वेळी गुणसूत्राच्या मांडणीप्रमाणेच वाढ होईल असं काही नाही. गुणसूत्रांच्या मदतीने तयार होणाऱ्या जैविक रचनेवर वाढ नियंत्रित नसते. चला सांगा आता. लाईक करून टाका सर्वांनी. एवढे सगळे लाईव्ह असताना लाईकची संख्या ही नगण्य आहे. ती लाईकची संख्या वाढली पाहिजे. चला ठीक आहे. चला गुड इव्हनिंग सर्वांनी 7 वाजता सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. खाली दिलेल्या विधानांमध्ये वाढी संदर्भात कोणते विधान योग्य आहे असं विचारलंय. म्हणजेच काय बरोबर असणारं आपल्याला विधान काय करायचंय इथं निवडायचं आहे. ठीक आहे. चला गुड इव्हनिंग चला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्वांनी उत्तर देण्याचा काय करायचा प्रयत्न करायचा आहे की खाली दिलेल्या विधानांमध्ये वाढी संदर्भात कोणते विधान योग्य आहे. वाढ ही अनिश्चित स्वरूपाची असते. वाढ ही अनुवंशिक असते. गर्भधारणेच्या इथं वेळी गुणसूत्राच्या मांडणीप्रमाणे वाढ होईल असं नाही आणि त्याचबरोबरीनं गुणसूत्रांच्या मदतीने तयार होणाऱ्या जैविक रचनेवर वाढ नियंत्रित नसते. चला
काय उत्तर येतं रे? तर याचं योग्य उत्तर येतं आहे पर्याय क्रमांक 2, वाढ ही अनुवंशिक असते. लक्षात ठेवा, अनुवंशिकरित्या आई वडिलांकडून जे अनुवंशिक गुणधर्म येणार आहेत त्याच्याच आधारे या ठिकाणी ही वाढ काय झालेली असते? तर निश्चित झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग ही वाढ ही कशी असते? निश्चित असते. अनिश्चित आहे का? कारण ती अनुवंशिकरित्या आई वडिलांच्या कदकाठीनुसार, आई वडिलांकडून येणाऱ्या गुणधर्मानुसार, अनुवंशिक गुणधर्मानुसार ती निश्चित झालेली असते. म्हणून हे स्टेटमेंट काय ठरतंय? चुकीचं ठरतंय. आई वडील किंवा पूर्वज म्हणूया आपण, आई वडील त्याचबरोबर आजी आजोबा आणि मग बाकीचे पूर्वज, अशा पद्धतीनं काय असतं तर एकंदरीतरित्या या ठिकाणी अनुवंशिक गुणधर्म हे संक्रमित होताना आपल्याला पाहायला मिळत असतात. ठीक आहे, मग लक्षात घ्या या ठिकाणी गर्भधारणेच्या वेळी गुणसूत्राच्या मांडणीप्रमाणेच वाढ होत असते. वाढ होतेच. ठीक आहे, मग हे स्टेटमेंट पाहिजे या ठिकाणी. बरोबर, गर्भधारणेच्या वेळी जी काही गुणसूत्रांची मांडणी झालेली आहे त्याच्याच आधारे बालकाची ही वाढ होणार आहे. ठीक आहे, आणि गुणसूत्रांच्या मदतीने तयार होणाऱ्या जैविक रचनेवरती ही वाढ नियंत्रित असतेच. ठीक आहे, असतेच. म्हणून हे तिन्ही स्टेटमेंट काय ठरतात? चुकीचे ठरतात. आणि हे एकमेव स्टेटमेंट काय ठरलेलं आहे? करेक्ट असं ठरलेलं आहे, योग्य असं ठरलेलं आहे. ठीक आहे, उज्ज्वला उगले मॅडम, चला गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग, तुमचंही स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आज प्रथमतः हे लेक्चर कोण करतंय बरं? कोण कोण आज प्रथमतः या लेक्चरला उपस्थित आहे हे लक्षात ठेवायचंय. मग आता वाढ आणि विकास या दोन संकल्पना आपल्याला वेगवेगळ्या पाहायला मिळतात. बरोबर, वाढ आणि विकास. चला बरं, याच्यामध्ये बेसिकली काय फरक आहे? वाढ आणि विकास याच्यामध्ये बेसिकली आपल्याला फरक काय सांगता येणार आहे? तर लक्षात ठेवायचं, ही वाढ जी आहे, वाढ कशी असते रे? तर वाढ असते ती म्हणजे संख्यात्मक स्वरूपाची आहे. ठीक आहे, तर विकास कसा असतो? तर हा गुणात्मक असतो. लक्षात ठेवायचंय, गुणात्मक. तुम्ही म्हणाल सर संख्यात्मक आणि गुणात्मक या शब्दाचे अर्थ नेमके काय? तर लक्षात ठेवा, संख्यात्मक म्हणजे काय? तर वाढ झाली ही कशी झाली? तर बघा, जन्मलेलं बालक किती इंचाचं होतं? आपण म्हटलं या ठिकाणी 1 फुटाचं होतं. बरोबर, 1 फूट त्याची उंची होती. बरोबर, पण एका विशिष्ट वयानंतर जेव्हा आपण म्हणू की तो 18 वर्षाचा झाला, 18 वर्ष झाल्यानंतर त्याची उंची झाली किती? 6 फूट. बरोबर, म्हणजे आपण त्याची उंची कशामध्ये सांगतो आहोत? तर उंची सांगतो या ठिकाणी संख्येमध्ये. म्हणून हे जे काही साधन आहे ते संख्यात्मक स्वरूपाची ही वाढ असते. लक्षात ठेवा, बालक जन्माला या ठिकाणी आपण 3 kg होतं, पण लक्षात ठेवायचं की ते जेव्हा 5 वर्षाचं होईल तेव्हा ते होणार आहे 12 kgचं. मग आपण या ठिकाणी संख्यामध्ये त्याचं वजनही सांगू शकतो. बरोबर, शारीरिक ठेवणीमध्ये झालेला जो काही बदल आहे ते म्हणजे वाढ. आणि गुणात्मक, त्या बालकांमध्ये जे जे काही गुण अवगत झालेले आहेत, म्हणजे त्याच्या बुद्धीचा विकास झालाय, त्याची ग्रास्पिंग पॉवर वाढलेली आहे, त्याच्यावरती संस्कार झालेले आहेत, हे सगळे विकासाचे द्योतक आहेत. बरोबर, म्हणजे याच्यामध्ये आपण जर म्हटलं की वजन असेल, उंची असेल, या सगळ्या गोष्टी काय आहेत? तर वाढीचं द्योतक आहेत. बरोबर, वाढ दर्शवणारे आहेत. आणि इथं आपण म्हटलं गुणात्मक आहे म्हणजे काय? त्याची बुद्धी शार्प झालेली आहे, त्याचबरोबरीनं त्याचं या ठिकाणी काय झालेलं आहे? तर एकंदरीत या ठिकाणी त्याचे संस्कार चांगले झालेले आहेत त्याच्यावरती, त्याचबरोबर त्याच्या या ठिकाणी या सगळ्या गोष्टी, बुद्ध्यांक वाढलेला आहे. हे सगळे विकासाचे द्योतक आपल्याला सांगता येतील, आहे का नाही? म्हणजे विकास हा मोजता येणार आहे का? मोजता येत नाही. लक्षात ठेवा, विकास हा मोजता येणार नाहीये. हा संख्यात्मक असल्या कारणानं मोजता येतोय, गुणात्मक असल्यामुळे तो मोजता येणार नाहीये. हे प्रामुख्याने काय करायचंय? लक्षात ठेवायचंय. सोशल स्टडी स्पेशल बॅच नाही का सर? टीईटीची आहे, स्पेशल बॅच सुद्धा तुम्ही घेऊ शकता. हे त्याच्यामधले बेसिकली फरक आहेत वाढ आणि विकासामधले. ठीक आहे, आणि मग हे सगळे वाढीच्या संदर्भामध्ये. विकास हा अनुवंशिक दृष्टिकोनातून हे असतो का? लक्षात ठेवा, इथं जर बघितलं ना, ही वाढ, इथं विकास कसा असतो? अनिश्चित असतो. बरं का, विकास हा अनिश्चित असतो, हा निश्चित असत नाही. एखादं बालक जन्माला आल्यानंतर त्याच्यामध्ये कोणते कोणते गुण येतील हे फिक्स असत नाहीये. त्याला मिळालेल्या वातावरणानुसार, त्याला जे काही वातावरण, म्हणजे घरातलं वातावरण असेल, शाळेतलं वातावरण असेल, त्याच्या परिसराचं वातावरण असेल, याच्यावरून काय होणार आहे? तर त्याचा विकास निश्चित होणार आहे. म्हणजे विकास हा निश्चित सांगता येत नाही. वाढ ही कशी असते? निश्चित असते. विकासावरती अनुवंशाचा परिणाम होत नाही, तर या ठिकाणी वाढीवरती अनुवंशाचा परिणाम होत असतो. जसं की
कलर वडिलासारखा तरी असतो किंवा आईसारखा तरी असतो, उंची आईसारखी तरी असते, वडिलासारखी तरी असते किंवा आजीसारखी असते, आजोबासारखी असते. या पद्धतीने या ठिकाणी काय असतो तर वाढ सांगता येते पण विकास सांगता येत नाही. आई वडील डॉक्टर आहेत म्हणून मूल सुद्धा त्यांना होणारं मूल सुद्धा डॉक्टर होईल, त्यांच्यामध्ये जे गुण आहेत तेच गुण त्यांच्या मुलामध्ये सुद्धा येतील असं सांगता येणार नाहीये. आणि म्हणून विकास हा कसा असतो, अनिश्चित स्वरूपाची संकल्पना या ठिकाणी म्हणावी लागेल. क्लिअर आहे का रे, समजतंय का व्यवस्थित, मला तेवढंच सांगा फक्त. आणि जर समजत असेल तर मला वाटतं लाईक करायला हरकत नाही. ठीक आहे, चला पुढे जाऊया. खालीलपैकी कोणता पर्याय प्रेरणा चक्राचा योग्य क्रम दर्शवतो? खालीलपैकी कोणता पर्याय प्रेरणा चक्राचा योग्य क्रम दर्शवतो? चला सांगा आता. प्रयत्न, गरज, अस्वस्थता, समाधान, समतोल राखणे. अस्वस्थता, प्रयत्न, गरज, समतोल राखणे आणि समाधान. गरज, अस्वस्थता, प्रयत्न, समतोल राखणे, समाधान. अस्वस्थता, गरज, प्रयत्न, समतोल राखणे आणि समाधान. चला सांगा आता. योग्य ते उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे की प्रेरणा चक्र जे आहे, प्रेरणा चक्राचा जो काही क्रम आहे तो क्रम या ठिकाणी तुम्हाला सांगायचा आहे. चला योग्य क्रम पटकन सांगून टाका. उत्तर सर्वांनी देण्याचा प्रयत्न करत चला. चलो, काय आहे तर अगदी अगदी बरोबर आहे बरं का, अगदी बरोबर आहे. लक्षात ठेवा या ठिकाणी गरज, अस्वस्थता, प्रयत्न, समतोल राखणे आणि समाधान. बरोबर, आता लक्षात ठेवायचंय समतोल. आता सगळ्यात अगोदर या ठिकाणी काय होणार आहे, गरज निर्माण होणार आहे. बरोबर, आपण म्हणतो ना की तहान लागली की विहीर खोदणं. बरोबर, लक्षात ठेवायचं की मग या ठिकाणी काय झालं, तहान लागलेली आपल्याला. बरोबर, तहान लागल्यानंतर आपल्याला अस्वस्थ, आपण या ठिकाणी अस्वस्थ होणार, आपल्याजवळ आता काही पाणी नाहीये म्हणून आपण काय झालो, अस्वस्थ झालो. पण त्या परिणाम अस्वस्थ झाल्याच्या नंतर आपण काय करणार आहोत, आपल्याला पाणी लागणारच आहे, मग आपण काय करणार आहोत, ते मिळवण्यासाठी प्रयत्न करतो आहोत. प्रयत्न केल्यानंतर प्रत्येक प्रयत्नालाच यश मिळेल अशातला काही भाग नाही. आणि म्हणून यश मिळवण्यासाठी प्रयत्न आणि आलेलं अपयश यांच्यामध्ये आपण काय सांगतो, समतोल साधतो. आणि समतोल साधल्याच्या नंतर प्रयत्नांती परमेश्वर म्हटल्याप्रमाणे यश संपादल्याच्या नंतर काय होतं, समाधान प्राप्त होतं. समतोल साधता येतो, समतोल साधल्याच्या नंतरच या ठिकाणी काय होणार आहे, समाधान मिळणार आहे. म्हणून गरज, अस्वस्थता, प्रयत्न, समतोल राखणे आणि समाधान ही त्याचा काय आहे, योग्य क्रम या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, क्लिअर आहे. चला पुढचा प्रश्न. थोडंसं या ठिकाणी उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या या ठिकाणी ही बॅच झालेली आहे 16 फेब्रुवारीपासून सुरू. सध्या फक्त या ठिकाणी विज्ञान, त्याच्यानंतर सामाजिक शास्त्र परिसर अभ्यास मधला इतिहास, त्याच्यानंतर भूगोल आणि मराठी हे 3 विषय सुरू आहेत. लवकरात लवकर जे तुमचे अपटेस्ट जवळची तयारी करत असतील त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवा. तुम्ही करत असाल तर तुम्ही सुद्धा बॅच जॉईन करून घेऊ शकता. येणाऱ्या परीक्षेमध्ये वन अँड ओनली उत्कर्ष इन्स्टिट्यूटचा रिझल्ट हा सर्वाधिक असेल ही तुम्हाला शाश्वती देतो. ठीक आहे, चला उत्कर्ष इन्स्टिट्यूट महाटीईटी 2026 प्रत्येकाचे लेक्चर्स, डेमो लेक्चर्स व्यवस्थित पद्धतीने बघायचे आणि मगच जॉईन करायची. पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे या तत्वावरती या ठिकाणी कार्यक्रम असेल. ठीक आहे, चला. प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहेत, कोणते विधानी सत्य आहेत असं विचारलंय. प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत. चला, या पद्धतीने अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश होते, अनावश्यक हालचालीमुळे अधिक श्रम होतात. या पद्धतीत मिळवलेले यश हा पुष्कळ वेळा शुद्ध योगायोग असतो आणि संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात. चला सांगा आता. योग्य उत्तर द्यायचंय, सर्वांनी उत्तर द्यायचंय आणि जर लेक्चर समजत असेल तर या ठिकाणी लाईक करायचं आहे. चला पटपट पटपट. चलो उत्तर द्या, पटकन उत्तर द्या, सर्वांनी उत्तर द्या. चला क्लिअर आहे, काय उत्तर देत आहे रे. तर लक्षात ठेवायचंय, पटकन उत्तर द्यायचंय की या पद्धतीने अध्ययन करताना प्रगती अधिक सावकाश होते,
अनावश्यक हालचालींमुळे अधिक श्रम होतात. या पद्धतीत मिळवलेले यश हा पुष्कळ वेळा शुद्ध योगायोग असतो. संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात. चला सांगा आता इथं जर बघितलं ना, आता तुम्हाला आला अवघड की लगेच तुमचा या ठिकाणी काय झालाय, इथं ढाचा कललेला दिसतोय. ठीक आहे, लक्षात घ्या. बरोबर. इथं जर बघितलं ना, या ठिकाणी संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात. ठीक आहे, चल लक्षात ठेवायचंय. इथं जर बघितलं या ठिकाणी प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या संदर्भात, प्रयत्न प्रमाद पद्धत म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ प्रामुख्याने काय होत असतो लक्षात ठेवा. प्रयत्न प्रमाद म्हणजे काय, तर प्रयत्न करत राहणे. बरोबर, प्रयत्न करत राहणे, म्हणून त्याच संदर्भामध्ये असणारे हे आहे. ठीक आहे, थॉर्नडाईक ही प्रयत्न प्रमाद उपपत्ती ही कोणी मांडलेली आहे, तर लक्षात ठेवायचं थॉर्नडाईकनं मांडलेली आहे. आणि थॉर्नडाईक काय सांगतो की जेवढ्या वेळा तुम्ही प्रयत्न करत राहाल, प्रयत्न करत राहावे लागतील, तेव्हा तुम्हाला यश मिळणार आहे. मग लक्षात ठेवायचं की या पद्धतीने अध्ययन करताना प्रगती ही अगदी सावकाश होते, अगदी कमी स्पीडनं होते. स्टेटमेंट कसं असणार आहे, अगदी करेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर बघायचंय. ठीक आहे, एक मिनिट. चलो, त्याच्यानंतर आहे अनावश्यक हालचालींमुळे अधिक श्रम होतात. बरोबर आहे. जर आपल्याकडून हालचाली चुकल्या किंवा प्रयत्न करताना आपल्याकडून जर थोडासा वेळ चुकला तर निश्चितपणे काय होणार आहे, जास्तीचे श्रम घ्यावे लागणार आहेत, कधी अपयश येणार आहे. आणि बऱ्याच वेळा या पद्धतीमध्ये काय होतं, तर या ठिकाणी कमी वेळामध्ये जरी यश आलं तर ते काय असणार आहे, योगायोग असणार आहे. बरोबर, या पद्धतीत मिळवलेले यश हा पुष्कळ वेळा काय असतो, योगायोग असतं, कमी वेळामध्ये. पण लक्षात ठेवायचं की प्रयत्न करत राहावे लागतात, प्रयत्नांमध्ये हे लक्षात घेणं आहे. आणि संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात. लक्षात ठेवायचंय, हे सुद्धा स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर येईल. एक मिनिट, त्याला बंद करून परत सुरू करावं लागणार आहे बरं का. चलो, बंद करून सुरू करावं लागत आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं हे प्रयत्न प्रमादाचं काय आहे, तर एमपीडब्ल्यू साठी SI कंपल्सरी असणार आहे की ओनली, मला वाटतं ढाचा. खरंच हो, याचा खाल्ला आहे. ठीक आहे, ठीक आहे. एकच मिनिटामध्ये आपण परत याला या ठिकाणी करूया, स्टार्ट करून देऊया, जेणेकरून काय होईल तर ते पुढे जाता येईल. ठीक आहे, चला. चलो, हे स्टार्ट करा. येस, इथं विचारू नका कोण आहेत तुम्ही, MPSC बाय अजय. इथं विचारूच नका, तुम्हाला ते हे सेशनच नाहीये ते. ठीक आहे, ते गणेश सर तुम्हाला सेशन त्याचं डिटेल घेतील ते. SI अगोदर कंपल्सरी पाहिजे, SI कंपल्सरी पाहिजेच, त्याच्याशिवाय या ठिकाणी होणार नाही. ठीक आहे, SI लागणार आहे अगोदर, SIचा कोर्स कंपल्सरी लागणार आहे. नाईस टीचिंग, थँक्यू सो मच. ठीक आहे, एकच मिनिटामध्ये फक्त त्याला आपण रिस्टार्ट करून सुरू करतो आहोत. सर्वांनी तोपर्यंत एकदा लाईक करून टाका, सर्वांनी एकदा फक्त लिंक शेअर करत चला. ठीक आहे, एवढीच विनंती करतो, जास्तीत जास्त शेअर करत चला. चालेल. चलो, हे प्रामुख्याने काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. व्हेरी नाईस टीचिंग सर, मी फर्स्ट बघते आहे आज. थँक्यू सो मच. एकच मिनिटामध्ये थांबा. तर मी फर्स्ट टाइम देणार आहे TETची एक्झाम. डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे सर, प्लीज लाईक करा सगळ्यांनी. चला, लाईक करा. अचानकच कसं काय व्हायला लागलं काय माहिती. ठीक आहे, सर्वांनी फक्त उपस्थित राहत चला. दररोजच्या दररोज या ठिकाणी या सेशनला काय करायचंय, उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे, जेणेकरून काय होईल तर मग तुमचे हे राहतील. ठीक आहे, चला. आणि जे तुमचे जवळचे कोणी असतील तर 100% या ठिकाणी काय करायचंय, सर्वांना माहिती द्यायची आहे की बॅच ही सुरू झालेली आहे. जे जॉईन करतात त्यांनी निश्चितपणे काय करा, तर बॅच सुद्धा जॉईन करून घ्या. ठीक आहे, फायदाच होणार आहे, त्यामुळे चिंता करण्याचं काहीही कारण नाही. सर डेली असते का सेशन? डेली असते, याच टायमाला दररोज 7 वाजता दररोज. ठीक आहे, दररोज 7 वाजता हे सेशन असणार आहे. ठीक आहे, चला. चला बघा इथं,
हा पुढचा या ठिकाणी सेशन आहे. पुढचा प्रश्न आहे की या ठिकाणी बघा, एकच मिनिट परत हँग झालं. असो 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 चला ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे की डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही. डॉक्टर ब्लूम यांची प्रभुत्व संपादन उपपत्ती याविषयी विचारला गेलेला हा प्रश्न आहे. चला ठीक आहे. प्रभुत्व अध्ययनाचा संबंध निष्कर्षा संदर्भात मूल्यमापनाशी येतो. प्रभुत्व अध्ययनात प्रत्येक अध्ययनांच्या आवाक्यातील उद्दिष्ट ठरवले जाते. ज्यावेळी अध्ययनार्थी अपेक्षित टप्पा गाठतो त्यावेळी त्याचे अध्ययन झाले असे समजतात आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्ययनातील किती वेळ लागला हे सुद्धा पाहिलं जातं. चला सांगा आता उत्तर. तुम्हाला सांगितलं या ठिकाणी कोणते योग्य नाही. ठीक आहे. ब्लूम यांनी प्रभुत्व संपादन उपपत्ती बघा, डॉक्टर ब्लूम यांची कोणती आहे, प्रभुत्व संपादन उपपत्ती. चला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे सर्वांनी. चला चलो पटपट पटपट. इथं विचारलंय चुकीचं कोणतं आहे बघा. प्रभुत्व अध्ययनाचा संबंध निष्कर्षा संदर्भात मूल्यमापनाशी येतो. ठीक आहे. प्रभुत्व मिळवायचंय तर त्याला या ठिकाणी सांगितलं जाईल की तुला हे मिळवायचंय आणि मग इथं काय दिलं जाईल, त्याला या ठिकाणी प्रभुत्व संपादन करण्यासाठी सांगितलं जाईल. बरोबर. दुसरं, प्रभुत्व अध्ययनात प्रत्येक अध्ययनांच्या, अध्ययनार्थी म्हणजे अध्ययनार्थी बरं का, अध्ययनार्थी ठीक आहे, म्हणजे आपण याला विद्यार्थी म्हणू शकतो. आवाक्यातील उद्दिष्ट ठरवलं जातं म्हणजे अध्ययनार्थ्याला जे मिळवणं शक्य आहे तेच त्याला या ठिकाणी सांगितलं जातं बरं का. तेच त्याला सांगितलं जातं की हे तुला करायचं आहे. ठीक आहे. ज्यावेळी अध्ययनार्थी अपेक्षित टप्पा गाठतो त्यावेळी त्याचे अध्ययन झाले असे समजले जाते. बरोबर आहे ना. त्याला सांगितलं काय की बाबा तू काय कर, 5चा पाढा पाठ कर, समजा 5 पर्यंत पाढे पाठ कर. बरोबर. त्याच्या आवाक्यातला आहे का नाही, उद्दिष्ट कसं ठरलंय, मूल्यमापनाच्या संदर्भामध्ये मूल्यमापन आपल्याला करावं लागणार आहे. हे स्टेटमेंट युनिव्हर्सल ट्रूथ आहे. ठीक आहे. पण लक्षात ठेवा 5 पर्यंत पाढे या ठिकाणी पाठ करायला सांगितले तर त्याच्या आवाक्यातला आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट करेक्ट आहे. पण ज्यावेळी अध्ययनार्थी अपेक्षित टप्पा गाठतो, अपेक्षित टप्पा म्हणजे काय तर त्याने 5 पर्यंत पाढे जर पाठ केले तर काय झालं, तर ते अध्ययन झालं असं समजलं ना. 5 पर्यंत पाढे पाठ केले म्हणजे त्याचं अध्ययन झालंच ना, है का नाही. म्हणून या ठिकाणी हे स्टेटमेंट सुद्धा करेक्टच आहे. बरोबर. फक्त हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्ययनार्थीला किती वेळ लागला हे पाहिलं जात नाही. हे या ब्लूम यांच्या उपपत्तीनुसार वेळेला महत्व नाही, फक्त त्याला दिलेलं टार्गेट तो कंप्लीट करणं कर्मप्राप्त आहे. त्यामुळं लक्षात ठेवायचंय हे स्टेटमेंट चुकीचं ठरत आहे. पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर आहे. बरोबर. ब्लूम यांची जी काही आहे प्रभुत्व संपादन उपपत्ती याच्यामध्ये वेळेला महत्व असत नाहीये आणि म्हणून लक्षात ठेवायचं की इथं लक्षात ठेवायचं की उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्ययनार्थीला किती वेळ लागला याचा कुठलाही याच्यामध्ये संबंध येत नाही. फक्त त्यानं ते अचीव केलं ना, त्याला दिलेलं टार्गेट त्यानं कंप्लीट केलं ना, म्हणून या ठिकाणी काय त्याला इथं प्रभुत्व त्यानं मिळवलेलं आहे. त्या प्रभुत्वासाठी इथं डी इथं काय आहे चुकीचा. क्लिअर. पुढचा प्रश्न, एखाद्या कारकुनावर साहेब रागावले. बघा हा संरक्षण यंत्रणांचा प्रश्न आहे बरं का. एखाद्या कारकुनावर साहेब रागावले तर कारकून साहेबावर रागवू शकत नाही, तो घरी आल्यावर बायकोवर रागवतो. हे संरक्षण यंत्रणेच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकारामुळे घडते. चला कोणत्या प्रकारच्या संरक्षण यंत्रणेचं हे उदाहरण आहे, चला सांगा आता. उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. संरक्षण यंत्रणा. चला पटपट पटपट उत्तर द्या. चलो सर्वांनी उत्तर द्यायचं. ऑप्शन बी इज राईट. ठीक आहे. आपण यस अगदी बरोबर आहे. काय आहे, विस्थापन आहे. विस्थापन. ठीक आहे. विस्थापन म्हणजे काय तर आपण म्हणतो ना आपल्या घरी लक्षात ठेवायचं, सासू जर रागवली तर सून काय करते, मुलाला मारते. का तर सासूला तर उलट बोलता येत नाही किंवा उलट मारता येत नाही. मग काय करायचं, मुलाला मारायचं. उगच काही उलसक चुकलं की हानलाच तुडून. तुम्ही सुद्धा किती वेळा आई करून मार खाल्ला असेल जर आजी बोलली असेल आईला तर, हे का नाही. अशा पद्धतीचे जे काही आहे ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. हे विस्थापन आहे. बरोबर. लक्षात घ्यायचं. आई करते ना, आपण आईचाही मार उगच विनाकारणापच मार खाल्लेला असतो. का तर तिकडं सासू सुनेचं भांडण झालंय, आई येते आणि आपलं काय येते, आपण बसलोय, उठलो तरी मारते. कमून उठला, मारला उगच काहीच कारण नाही. हे त्याला म्हणायचं विस्तार. आत्मताडन काय आहे तर आत्मताडन म्हणजे स्वतःला त्रास करून घेणे.
स्वतःला त्रास करून घेणे. ठीक आहे, एखाद्या कंडिशन मध्ये माझं चुकलं, मीच ते करायला नको होतं असं, बरोबर. एखादी घटना घडली, त्याला स्वतःला जबाबदार धरून काय करायचं, तर या ठिकाणी स्वतःला त्रास करून द्यायचा. आत्मताडन त्याला म्हणतो आपण, स्वतःला या ठिकाणी. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. हा, प्रतिपूरण. प्रतिपूरण म्हणजे काय रे, लक्षात घ्या. प्रतिपूरण म्हणजे काय, की मी शिक्षक भरतीची तयारी करत होतो, मी शिक्षक भरतीची तयारी करत होतो, पण काय झालं, मला याच्यामध्ये यश मिळालं नाही, मला यश याच्यामध्ये मिळालं नाही. मग मी काय केलं, मी या ठिकाणी क्लास काढला आणि त्या क्लासच्या माध्यमातून मी काय केलं, तर हजारो या ठिकाणी शिक्षक घडवले, माझे विद्यार्थी या ठिकाणी हजारो शिक्षक झाले. म्हणजे एका गोष्टीमध्ये आलेलं अपयश त्याची काय करायची, परिपूर्ती करायची दुसऱ्या गोष्टीच्या माध्यमातून. एखाद्या गोष्टीमध्ये आलेलं अपयश हे दुसऱ्या गोष्टीतून भरून काढायचं, त्याला म्हणायचं प्रतिपूरण. समजलं का रे, समजलं का सांगा. प्रतिपूरण म्हणजे समजलं का, एखाद्या गोष्टीमध्ये आलेलं अपयश हे दुसऱ्या गोष्टीमध्ये समजून म्हणजे परिपूर्ती करणे. अगदी बरोबर आहे, परिपूर्ती करणे, त्यालाच प्रतिपूरण असं म्हटलं जाणार आहे. लक्षात येतंय. चला, यस, ओके, ठीक आहे. मग आता मला सांगा, इथं हा जो आहे प्रक्षेपण, या शब्दाचा अर्थ काय होतो, प्रक्षेपणचा अर्थ सांगा. आता प्रक्षेपणाचा अर्थ सांगायचा, सांगा पटकन. चला सांगा आता, प्रक्षेपण म्हणजे काय. तर बघा, आपण म्हणतो की 100 प्रश्नाचा टीईटीचा पेपर झालाय, टीईटीचा पेपर झाला, टीईटीचा पेपर झाला आणि तुम्ही झाले, एखादा झाला नापास, तुम्ही होणार नाही, पण एखादा झाला नापास. मग तो काय म्हणतो, पेपरच अवघड होता, शिकवल्याच्या बाहेरच आलं, बरोबर. शिक्षकांनी चांगलं शिकवलं नाही, तू अभ्यासच केला नव्हता ना, बरोबर. नापास झाल्याचं खापर दुसऱ्यावरती फोडणे, त्याला म्हणायचं प्रक्षेपण. क्लिअर, बरोबर आहे का नाही. स्वतःच्या कृतीबद्दल, स्वतःच्या चुकीचा कृतीचा जे काही दोष आहे तो दुसऱ्याला देणं, त्याला या ठिकाणी प्रक्षेपण म्हणायचंय. क्लिअर, ही झाली या ठिकाणी प्रक्षेपणाची क्रिया, बरोबर. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. अध्ययनार्थात मागासलेपणा येण्यामागे खालीलपैकी कोणते शालेय कारण नाही. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. चला, एकाचा राग दुसऱ्यावर काढणे, त्याला काय म्हटलं जातं रे, विस्थापन म्हटलं जातं. बघा, एकाचा राग दुसऱ्यावर काढणे म्हणजे काय, विस्थापन. आणि प्रक्षेपण म्हणजे काय, प्रक्षेपण म्हणजे स्वतःच्या चुकीचा दोष दुसऱ्याला देणे. ठीक आहे, चला सांगा. अध्ययनार्थात मागासलेपणा येण्याचे खालीलपैकी कोणते शालेय कारण नाही. शालेय व्यवस्थापन दोषपूर्ण असणे, शैक्षणिक साहित्याचा अभाव असणे, पालक अशिक्षित असणे, पर्यवेक्षक व इतर घटकांची सहानुभूती नसणे. चला सांगा. ओ, ते सायन्स मध्ये बरं का, लक्षात ठेवा. प्रक्षेपण म्हणजे एखादी वस्तू मागे पुढे फेकणे, वेगाने पुढे किंवा वर फेकणे. ती सायंटिफिकल कन्सेप्ट मानसशास्त्रामध्ये ते लागू पडत नाही बरं का मॅडम. कोण आहे ते, चव्हाण मॅडम. लक्षात ठेवा, ती मानसशास्त्रामध्ये ती संकल्पना लागू पडत नाही. शब्दांचे अर्थ हे वेगवेगळे असू शकतात प्रत्येक विषयानुसार, बरं का, लक्षात घ्यायचंय. ती सायंटिफिकल टेक्नॉलॉजीमध्ये वापरले. प्रक्षेपण आपण म्हणतोय, उपग्रहाचं प्रक्षेपण केलं म्हणजे काय केलं, वर नेऊन फेकून दिला, सोडला तो, तसं नाही होत त्याचं. ही सायन्स कॉन्सेप्ट आहे. अध्ययनार्थात मागासलेपणा येण्याचे खालीलपैकी कोणते शालेय कारण नाही, या प्रश्नाचं उत्तर द्या. ठीक आहे, लक्षात घ्या. इथं काय दिलेलं आहे, तर बघा, शालेय व्यवस्थापनात दोष असणे हे आहेच आहे. शालेय कारण विचारलंय ना तुम्हाला. शैक्षणिक साहित्याचा अभाव असणं हे सुद्धा आहे. पालक अशिक्षित असणे, अशिक्षित असणे, त्याचा संबंध आहे का कुठं, त्याचा संबंध या ठिकाणी त्या शालेय व्यवस्थापनासोबत कुठं येतोय का, तर नाही. किंवा शालेय कारण आहे का, ते नाही. त्यामुळं तुम्हाला सर अशिक्षित राहिले ते सुद्धा या ठिकाणी काय, शालेयच कारण झालं, बरोबर. मग त्याच्यानंतर पर्यवेक्षक व इतर घटकांची सहानुभूती नसणे हे सुद्धा या ठिकाणी काय, तर हे शालेय कारणच आहे. म्हणून याचं उत्तर काय झालं, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3, बरोबर. चला पुढे. अवधान नियंत्रित करणाऱ्या बाबींमध्ये कोणता घटक, बाह्य घटक विचारलाय, बाह्य घटक कोणता,
अवधान नियंत्रित करणाऱ्या बाबींमध्ये बाह्य घटक कोणता? चला बघा, तात्कालिक गरज, आवर्तने, सवय की वृत्ती? चला सांगा. अवधान नियंत्रित करणाऱ्या बाबींमध्ये बाह्य घटक कोणता? चला सांगायचं उत्तर आता. यस, आवर्तने. बरोबर. म्हणजे आवर्तने म्हणजे काय, तर बाह्य बाजूने येणारे जे काही आवाज, गाड्यांचा आवाज आला, मोटारचा आवाज आला, कोणतरी ओरडतंय, कोणतरी आवाज देतंय, हे का नाही, या सगळ्यांना आपण काय म्हणतो? आवर्तने. म्हणजे बाह्य बाजूनं लक्ष विचलित करणारे जे काही घटक असतात त्यांना आपण काय म्हणतो? आवर्तने म्हणतो, हे का नाही. कधी कधी डोळ्यातच कचरा गेला, तो कचरा काय असणार आहे? तर तो या ठिकाणी आवर्तनाचा भाग असणार आहे. बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा बाह्य घटक येतो. बाकी तात्कालिक गरज, गरज ही स्वतःलाच निर्माण होते, मतूनच निर्माण होते, म्हणून हे आहे. सवय ही स्वतःचीच असते, ती अंगीभूतच असते, आणि वृत्ती सुद्धा ही अंगीभूतच असते. त्यामुळे या ठिकाणी अवधान, अवधान या शब्दाचा अर्थ काय असतो रे? अवधान. आपण म्हणतो ना ध्यान दे इकडं, ध्यान दे इकडं, ते ध्यान म्हणजे काय आहे? अवधान झालं. बरोबर. तुझं ध्यान कुठं आहे रे? बरोबर. ध्यान कुठं आहे जे म्हणतो ते अवधान कुठं आहे तुझं, लक्ष कुठं आहे तुझं. लक्ष देण्याची प्रक्रिया जी असते, कॉन्सन्ट्रेशनची जी काही प्रोसेस आहे त्याला आपण अवधान म्हणतो. बघा लक्षात ठेवा, कॉन्सन्ट्रेशनची प्रोसेस जी असते त्याला आपण काय म्हणतो? अवधान म्हणतो. आणि त्यांना नियंत्रित करणारे बाह्य घटक हे आवर्तने असतात. आणि अंतर्गत घटक मध्ये तात्कालिक गरज, सवय, वृत्ती यासारख्या घटकांचा समावेश या ठिकाणी होत असतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. बरोबर. चला, म्हणून याचं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर येणार आहे. ठीक आहे. चला, महाटीटी जी 2026 ची बॅच आहे ती उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती 1 इयर व्हॅलिडिटी सह सुरू झालेली आहे. सामाजिक शास्त्र, परिसर अभ्यास, गणित, भूमिती, मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र, सामान्य विज्ञान आणि हिंदी हे सगळे विषय व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी घेतले जातील. प्रत्येकाचे डेमो लेक्चर तुम्हाला प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहेत. सर्वांनी लेक्चर बघून मग तुम्ही काय करू शकता? बॅच जॉईन करून घेऊ शकता. ठीक आहे. चला, ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्म मध्ये असेल. नोट्स मिळतील, टेस्ट मिळतील, सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळतील. पेपर 1 ची फीस आहे 1499, पेपर 2 ची आहे 1499. त्याच्यानंतर पेपर 1 आणि 2 चे आहे, म्हणजे दोन्ही जर एकत्रित घेतले तर 1999 रुपये. आणि ही ऑफर लिमिटेड ऑफर असणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. चला, ही पूर्ण टीम आहे, प्रत्येकाचे लेक्चर, डेमो लेक्चर बघायचे आणि त्याच्यानंतरच काय करायचंय? जॉईन करून घ्यायचंय. ठीक आहे. चला, तुर्तास एवढंच. इतक्या लवकर 45 मिनिट झाले बरं का, इतक्या लवकर नाहीये. तुम्हाला ते कळलं नसेल की एवढ्या लवकर वेळ कसा गेला, पण निश्चितपणे थांबूया. ठीक आहे. चला, थांबूया. आजच्या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी सेवेला विराम. सर्वांनी दररोज 7 वाजता उपस्थित राहायचं आहे. किती वाजता? 7 वाजता. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर असतात म्हणून थांबावं लागतं. ठीक आहे, पुढे लेक्चर असतात म्हणून थांबावं लागतं. संपलं लेक्चर. येस, बेस्ट टीचिंग. थँक्यू सो मच. ठीक आहे. चला, थँक्यू सर, तुम्ही खूप सुंदर समजावून सांगता. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. नाईस सेशन. सर्वांनी उपस्थित राहत चला, सर्वांनी लिंक शेअर करत चला, एवढी या ठिकाणी विनंती करतो. चालेल. चला, लाईक करून टाका एकदा फक्त. ऑल द बेस्ट लक, ऑल ऑफ यू.